वेलकम बॅक. नवीन व्हिडिओ, नवीन टॉपिक, नवीन मुद्दा. आपण शिकतो आहोत 10वी SSC बोर्ड पॉलिटिकल सायन्स लेसन नंबर 1 वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. याच्यामध्ये आत्ता आपण बघणार आहोत राईट टू वोट SST इन मराठी बाय सुहास सर. या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास सर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स हे सगळं शिकवतो साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये. हे काही फक्त यूट्यूब चॅनल काही फक्त इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठीच नाही आहे. मराठी आणि सेमी इंग्लिशची मुलंसुद्धा हे बघू शकतात. जरी तुमच्या स्क्रीनवर समोर इंग्लिश दिसत असेल तरी पण मी शेवटी बोलतो मराठीतूनच आहे, बरोबर आहे का? सगळं काही मी साध्या सोप्या मराठी भाषेमधून शिकवतो आहे, बरोबर आहे. चला पुढे बघूयात. हा मुद्दा आहे राईट टू वोट. राईट म्हणजे काय? राईट RIGHT राईट. आता तुम्ही इकडे लक्ष द्या. एका इंग्रजी शब्दाचे मराठीमध्ये खूप वेगवेगळे अर्थ होतात. इथं राईटचा अर्थ बरोबर हा सुद्धा असतो, पण इथं राईटचा अर्थ काय आहे? हा राईट म्हणजे आहे अधिकार, बरोबर आहे का? राईट आहे हा अधिकार आहे. अधिकार ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. राईट टू वोट अधिकार दिलेला आहे वोट द्यायचा, बरोबर आहे का? वोट द्यायचा म्हणजे काय? वोट म्हणजे काय? इलेक्शन मध्ये आपण मतदान करतो का नाही? मतदान, मत असतं आपलं मत ते दान करतो आपण, बरोबर आहे का? त्याला म्हणतात राईट टू वोट. आता हे आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने दिलेलं आहे. आपल्या लेसनचं नावच काय आहे बघा, वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. की हे संविधान कसं चालत आलंय आजपर्यंत, कसं चालतं. तर राईट मतदान करायचा अधिकार दिलाय. बरं कुणाला दिलाय रे? सगळ्यांना सरसकट दिलेला आहे का? अजिबात नाही. बघा बरं काय केलेलं आहे. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅड मेड द प्रोव्हिजन ऑफ राईट टू वोट फॉर ॲडल्ट. आणि ॲडल्ट म्हणजे काय? ॲडल्ट म्हणजे प्रौढ, मोठी माणसं, लहान बाळ नाही. तुमच्या एवढे टीन एजचे कुमारवयीन, किशोरवयीन मुलं नाही, अजिबात नाही. तुम्हाला वोट करायचा अधिकार दिलेला नाही. का नाही दिलेला? कारण की अजून तुमच्याकडे ती मॅच्युरिटी आलेली नाही की आपलं वोट कुणाला द्यायचं, कोण आपल्यासाठी योग्य, या देशासाठी कोण योग्य आहे, कोण अयोग्य आहे हे कळण्याची अजून तुमच्यामध्ये मॅच्युरिटी आलेली नाही, तुम्हाला कितीही वाटत असलं तरी, बरोबर आहे का? तुम्ही काय करणार? जर तुम्हाला वोटिंगचा अधिकार दिला तर तुम्ही तुमचा मित्र म्हणतो, मैत्रीण म्हणते, आई असं म्हणते, बाबा असं म्हणतात, काका मामा असं म्हणतात, त्यामुळे तुम्ही कुणाला पण वोट द्याल. ती काय तुमच्यामध्ये मॅच्युरिटी आलेली नाही, म्हणून तुम्हाला वोट द्यायचा आत्ताच अधिकार नाही. ही मॅच्युरिटी ॲडल्ट झाल्यावर येतेच असं तर मुळीच नाही. असं समजू नका की मोठ्या माणसांना फार अक्कल असती योग्य माणसाला वोट द्यायची. जर मोठ्या माणसांना योग्य माणसांना वोट द्यायची अक्कल असती तर भ्रष्टाचार करणारी माणसं या देशामध्ये निवडून आले नसते, बरोबर आहे. चला या मुद्द्यावर जास्त बोलत नाही आणि माझी एनर्जी खर्च करत नाही. इन द प्री इंडिपेंडन्स पिरियड. प्री म्हणजे आधी. कधीच्या आधी? इंडिपेंडन्सच्या आधी, भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी. भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? 15 ऑगस्ट 1947. त्याच्या आधी काय होतं? पिरियड सेव्हरल प्रोव्हिजन्स एक्झिस्टेड विच रिस्ट्रिक्टेड द राईट टू वोट. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी काही सगळ्यांनाच मतदानाचा अधिकार नव्हता, सगळ्यांना नव्हता. बरेच आता त्यावेळी काय ब्रिटिशच लोक होते ना, ते जे म्हणायचे तो कानून, तो कायदा, जो साहब बोले सो कायदा. तर त्यामुळं ते तसं होतं. पण ठीक आहे, आपलं नशीब चांगलं आहे की आपण त्या एका चुकीच्या दुर्दैवी पिरियडमध्ये जन्माला नाही आलो. आपण स्वतंत्र भारतामध्ये जन्माला आलो. तुमचं आणि माझं नशीब. ठीक आहे, चला पुढे बघा. ऑल सच प्रोव्हिजन्स वर कॅन्सल्ड आफ्टर इंडिपेंडन्स. म्हणजे ते जे सगळं होतं ते सगळं कॅन्सल करून टाकलं भारताच्या तत्कालीन गव्हर्नमेंटनी आणि कॉन्स्टिट्यूशननी. अँड द इंडियन कॉन्स्टिट्यूशन गॅरंटेड ॲडल्ट सफरेज बाय गिव्हिंग द राईट टू वोट इक्वली. बघा बरं का. आणि त्यांनी काय केलं? गॅरंटी दिली सगळ्या ॲडल्टला. ॲडल्ट म्हणजे जे प्रौढ आहेत, पुरुष, स्त्री, म्हातारे, कोतारे, सगळ्यांना त्यांनी गॅरंटी दिली की बुवा तुम्ही मतदान करू शकता. सफरेज या शब्दाचा अर्थ आहे मताधिकार, मत देण्याचा अधिकार. चला पुढे बघा. टू वोट टू इक्वली टू बोथ मेन अँड वुमन अबव द एज ऑफ 21 years. इक्वली. आता त्याचं एज काय होतं सांगा? एज होतं 21 वर्षाच्या वरचे पुरुष आणि स्त्री ह्या दोघांना सुद्धा अधिकार दिलाय बरं का. ही गोष्ट जास्त महत्वाची.
हे बघा, हे इथं मला तुमचं लक्ष वेधायचं आहे की खूप म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये, आज ज्याला आपण महासत्ता म्हणतो ती अमेरिका, हे जे प्रगत देश आहेत का नाही, फॉर एक्झाम्पल फ्रान्स असतील, युनायटेड किंगडम, ब्रिटन ज्याला आपण इंग्लंड म्हणतो, त्या देशांमध्ये सुद्धा स्त्रियांना, महिलांना वोट द्यायचा अधिकार नव्हता, फक्त पुरुषांना वोट द्यायचा अधिकार होता. असे हे त्या देशांमध्ये. पण आपली डेमोक्रेसी इतकी भारी आहे की आपण जेव्हा स्वतंत्र झालो त्याच वेळी, आपलं जेव्हा कॉन्स्टिट्यूशन जेव्हा फॉर्म झालं त्याच वेळी आपण महिलांना आणि पुरुषांना दोघांना सुद्धा इक्वली वोटिंगचा अधिकार दिलेला आहे. आणि त्यावेळी जे एज होतं ते एज होतं 21 इयर्स. आता बघा बरं का, याच्यावर एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4 मधला 1 बघा बरं एकदा. तुमच्या हातामध्ये पुस्तक असेल तर, माझ्याकडे पण पुस्तक आहे. क्वेश्चन नंबर 4 मधला 1 काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 4, आन्सर इन ब्रीफ. डिटेल मध्ये आता तुम्हाला यावर बोलायचंय. त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 1, सब क्वेश्चन 1, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ रिड्युसिंग द वोटिंग. रिड्युसिंग म्हणजे कमी केलं. काय कमी केलं? वोटिंग एज, मतदान करायचं वय कमी केलं, फ्रॉम 21 इयर्स टू 18 इयर्स. म्हणजे आधी जे हे होतं, काय म्हणतात तरी त्याला, आधी वोट करायचं जे एज होतं ना ते 21 वर्ष होतं, ते त्यांनी कमी केलं. आणि 18 वर्षाच्या मुलांना सुद्धा आता वोट करता येतं. 18 वर्षाचं झालं की वोट करता येतं. हा, व्हॉट आर द इफेक्ट म्हणजे असं केल्याचे परिणाम काय काय झाले बघा बरं का. किती सोपी गोष्ट आहे. प्रश्न तुम्हाला समजला ना की मग तुम्हाला उत्तर समजतं. ठीक आहे, आता बघा त्याचं उत्तर मी तुम्हाला इथं सांगणार आहे. काय झालं, द वोटिंग एज वॉज लेटर रिड्यूस, म्हणजे नंतर काय केलं ते त्यांनी रिड्यूस केलं, कमी केलं, फ्रॉम 21 इयर्स टू 18 इयर्स. 21 वर्षाचं 18 वर्ष एज केलं. विच गेव अपॉर्च्युनिटी, संधी मिळाली कुणाला, ऑफ पॉलिटिकल पार्टिसिपेशन, ह्या प्रोसेसमध्ये सहभाग घ्यायची संधी मिळाली कुणाला, टू द यंग जनरेशन इन इंडिया. यंग जनरेशन म्हणजे तुम्ही विचार करा ना, 21 वर्षापर्यंतच्या मुलांना वोट करता येत होते, 21 वर्ष पूर्ण झालेल्यांना. मग आता 20 वर्षाचा मुलगा मुलगी वोट करू शकले, 19 वर्षाचे करू शकले, 18 वर्षाचे करू शकले. बरोबर आहे का. म्हणजे हे त्याच्यामध्ये हे म्हणजे यंग जनरेशनला त्याच्यामध्ये संधी तिथं मिळालेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, बरं ह्याचं तुम्हाला उत्तर लिहायचं. याचं उत्तर तुम्ही कसं लिहिणार बघा. तुम्ही गाईड वापरू नका. मी नेहमी म्हटलेलं आहे गाईडचा मी सक्त विरोधक आहे. गाईड अजिबात वापरू नका. गाईड म्हणजे कुबड्या असतात, कुबड्या. जो लंगडा माणूस असतो का नाही त्याला धड चालता येत नाही म्हणून तो कुबड्या घेऊन चालतो. बरोबर आहे का. गाईड म्हणजे बौद्धिक कुबड्या. हा, काही गरज नाही गाईड मधलं पाठ करायचं. तुम्ही मुद्दा समजून घ्या. तुम्ही तुमच्या मनानं तुमच्या भाषेमध्ये उत्तर लिहा. दॅट इज मोर दॅन इनफ. आणि तुमचा कुठला टीचर म्हणणार नाही की मला गाईड मधलं असंच पाहिजे. जर कोणी म्हटला तर तो टीचरच नाही, मी तर असं म्हणेन. ह्याचं उत्तर कसं द्यायचं तुम्हाला सांगतो. हे काय झालं, त्याचे इफेक्ट विचारलेत ना आपल्याला. तर इफेक्ट काय काय झालेत बघा. चला, त्याचे इफेक्ट असे झालेत की तो डिसिजन घेतल्यामुळं लाखो मतदार वाढले. म्हणजे 18, 19, 20 आणि 21 ह्या एज ग्रुपमध्ये जे लाखो मुलं मुली होते ते वाढले, ते आता मतदान द्यायला लागले. बरोबर आहे का. दुसरी गोष्ट काय झाली, तरुणांना जबाबदारीची जाणीव झाली. अरे आपण जर देशासाठी पंतप्रधान निवडतोय, आपण जर राज्यासाठी मुख्यमंत्री निवडतोय, आपण जर आमदार निवडतोय, आपण जर खासदार निवडतोय, तर आपण काहीतरी तर विचार केला पाहिजे. ही मॅच्युरिटी, ही सेन्स ऑफ मॅच्युरिटी मुलांमध्ये मुलींमध्ये जागी झाली. त्याच्यानंतर काय झालं, आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम असा झाला की आपली जी इंडियन डेमोक्रेसी आहे ना, ही लार्जेस्ट डेमोक्रेसी झालेली आहे. लार्जेस्ट डेमोक्रेसी, सगळ्यात मोठी ह्या जगातली डेमोक्रेसी कोणती आहे, इंडियन डेमोक्रेसी तिथं त्या ठिकाणी आहे. चला पुढे बघा काय झालेलं आहे. सच प्रोव्हिजन्स, आता मी कुठं आहे तुम्हाला दाखवतो बरं का. हे बघा, हे तुम्हाला इथं दिसतंय का, सच दिसतंय. हां, हिंदी मधला सच नाही बरं का, मराठी मधला सच, असं इंग्लिश मधला सच. Such provisions have made India the largest democracy in the world. ह्या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही. म्हणजे किती तुम्हाला माहिती का, फेब्रुवारी 2024 चा आकडा आहे. मी आता बोलतोय ऑगस्ट 2024 मध्ये. फेब्रुवारी 2024 मध्ये म्हणजे जेव्हा लोकसभेची इलेक्शन व्हायची होते, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर बनले, त्याच्या आधी फेब्रुवारी 2024 मध्ये 97 करोड 97 कोटी वोटर्स ह्या भारतामध्ये होते. 97 कोटी वोटर्स, ऍक्टिव्ह वोटर्स.
करोड म्हणतोय मी. कितीतरी देशांची ही लोकसंख्या नाहीये. अमेरिकेची लोकसंख्या नाहीये 97 कोटी. 97 कोटी सोडा, त्याच्या निम्मी सुद्धा लोकसंख्या नाहीये. अमेरिकेची तेवढी लोकसंख्या नाहीये. त्याच्या निम्म्याच्या निम्मी लोकसंख्या रशियाची नाहीये, जर्मनीची नाहीये. तेवढे आपल्याकडे ऍक्टिव्ह वोटर्स आहेत. येतंय का लक्षात तुमच्या? समजतोय का तुम्हाला हा मुद्दा? बरोबर आहे का? इतकी मोठी डेमोक्रेसी आपली, आपल्याला या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे. पुढे बघा, इंडिया हॅज द लार्जेस्ट नंबर ऑफ वोटर्स कम्पेअर्ड टू एनी अदर डेमोक्रॅटिक नेशन. अरे ते वोटर्सची संख्या तर सोडा, ह्या देशांची जी, तुम्हाला एक गंमत सांगू का, भारतामध्ये दरवर्षी जेवढे इंजिनियर तयार होतात ना, तेवढी ऑस्ट्रेलियाची पॉप्युलेशन सुद्धा नाहीये. तेवढे दरवर्षी भारतामध्ये इंजिनियर तयार होतात. बोला आता काय, इतका मोठा देश आहे आपला. चला पुढे बघा. चला, दिस चेंज इज नॉट ओनली क्वांटिटेटिव्ह बट ऑल्सो क्वालिटेटिव्ह. हा, क्वांटिटी आणि क्वालिटी. क्वांटिटी म्हणजे काय? संख्या. आणि क्वालिटी म्हणजे काय? क्वालिटी म्हणजे गुणवत्ता. हे म्हणजे नुसता लोकांचं भरणं नाहीये. हजारो लोक, लाखो लोक, करोडो लोक इथं आहेत. नुसतं भरणं नाहीये, त्यांच्यामध्ये गुणवत्ता सुद्धा आहे, त्याच्यामध्ये क्वालिटी सुद्धा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं काय लिहिलेलं आहे बघा. ॲज न्यू पॉलिटिकल पार्टीज आर इमर्जिंग विथ दी ॲक्टिव्ह सपोर्ट ऑफ यंग वोटर्स. नवीन नवीन पॉलिटिकल पार्टीज यायला लागलेल्या आहेत आणि त्यांना यंग जनरेशनचा ॲक्टिव्ह सपोर्ट मिळतोय. आणि याचं एक सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर आम आदमी पार्टी. आम आदमी पार्टी माहिती का? अरविंद केजरीवाल 10-15 हां ठीक आहे, चला एक 10-12 वर्षांपूर्वी मला वाटतं आम आदमी पार्टीचा जन्म झाला असेल. 2012चं लोकपाल आंदोलन, मी आत्ता बोलतो 2024 मध्ये. हां, 10-12 वर्ष वय आहे फक्त त्या पार्टीचं. आम आदमी पार्टी, ती पार्टी तिथं तयार झाली. त्यांना लोकांचा इतका सपोर्ट मिळाला की पहिल्याच इलेक्शनमध्ये त्यांनी डायरेक्ट ते जिंकूनच आले. अरविंद केजरीवाल पहिल्याच इलेक्शनमध्ये दिल्लीचे डायरेक्ट मुख्यमंत्री झाले. मग त्यांना यंग जनरेशनचा जबरदस्त पाठिंबा मिळाला. तुम्हाला ते लोकपाल आंदोलन, अण्णा हजारेंचं जर तुम्हाला आठवत असेल तर, बरोबर आहे का? आता तुमचा जन्म 2000 कधीचा असेल? 9, 10, 11, 12चा असेल, त्यामुळे ते तुम्ही फारच लहान होते त्यावेळी. ठीक आहे. तर तो एक मला ते उदाहरण खूप तिथं सुंदर उदाहरण आहे. दीज पार्टीज रिप्रेझेंट्स व्हेरियस एक्सपेक्टेशन ऑफ पीपल. एक्सपेक्टेशन म्हणजे काय? अपेक्षा. लोकांची अपेक्षा काय असते रे? चला, लोकांची अपेक्षा फार काही नसती बरं का. एक चांगलं आयुष्य मिळावं, चांगले रस्ते असावे, नळाला पाणी यावं, इलेक्ट्रिसिटी चांगली असावी, प्यायचं पाणी चांगलं असावं, मुलाबाळांना चांगलं शिक्षण मिळावं, चांगली नोकरी मिळावी, एक चांगला देश असावा. लोक ह्याच्यापेक्षा वेगळं काही मागत नाहीत बरं का. साध्या साध्या गोष्टीच लोक मागतात. चला पुढे बघा. दीज एक्सपेक्टेशन्स. बरं, सगळ्यात पहिलं काय होतं? पॉलिटिकल पार्टीकडून एक्सपेक्टेशन काय लोकांचं असतं की भ्रष्टाचार करू नये ह्या लोकांनी, म्हणजे भ्रष्टाचार, गव्हर्नमेंट जे आहे ते भ्रष्टाचारी नसावं. ह्या साध्या साध्या एक्सपेक्टेशन असतात. हे लोक पॉलिटिकल पार्टीजकडून लोकांची ती अपेक्षा असती. ऑफ पीपल अँड कॉम्पिट इन द पॉलिटिकल स्पिअर. म्हणजे ही जी जागा आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही स्पर्धा करा, तुम्ही तुमची जागा बनवा. ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि हे कशामुळे शक्य झालं? राईट टू वोट, मतदान करण्याचा जो अधिकार मिळाला, त्याच्यामुळे हे शक्य झालं. ठीक आहे. आवडला का मुद्दा? पटला का मुद्दा? पटला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. टीचिंग आवडतंय का सांगा. ठीक आहे. मी तुम्हाला नेहमी सांगितलंय की मला एकाच गोष्टीची अपेक्षा आहे, कमेंट्सची. आणि आत्ता आपलं यूट्यूब चॅनल खूपच छोटं आहे. आत्ता आपण सुरुवात केलेली आहे. प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सांगा, मैत्रिणींना सांगा आपल्या यूट्यूब चॅनलबद्दल. ठीक आहे. चलो, मी सुहास सर या व्हिडिओपुरती रजा घेतो. आपण पुन्हा भेटूयात आणि त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.